बोकड पालन करून 30,000 रुपयामध्ये 2 लाख रुपये कमवता येतात का? तर 100% कमवता येतात. तुम्हाला बोकड खरेदी करताना 1300, 1400, 1500 रुपयाचा बोकड बाजारातून खरेदी करायचा आहे. 1500 रुपयाचा बोकड खरेदी करताना तुम्हाला अशी 20 बोकडं खरेदी करायची ती. म्हणजे तुम्हाला 30,000 रुपयामध्ये 20 बोकडं सहजासहजी बाजारामध्ये भेटतात. त्या बोकडांना तुम्हाला 12 महिने सांभाळायची ती. 12 महिने म्हणजे त्यांना व्यवस्थित हिरवा चारा, सुका चारा द्यायचा व्यवस्थित. मग 12 महिन्यानंतर तुम्ही ती विक्रीला काढल्या, म्हणजे 12 महिने तर लागणार नाही, ती 9-10 महिन्यात, 8 महिन्यात किंवा उदाहरणार्थ धरून चाला 12 महिने. 12 महिन्यानंतर तुम्ही विकाय काढल्यावर त्या बोकडाची किंमत होती 11,000 ते 12,000 रुपये सहजासहजी होती. पण मी म्हणतो 10,000 रुपयानं पकडा. 10,000 रुपयानं 20 बोकडं तुम्ही विकली तर तुम्हाला 2 लाख रुपये सहजासहजी भेटून जातात. आणि कमी वेळेत आहे. आणि ह्याला जास्त म्हणजे असं काय म्हणावं असं कष्ट नाही. आता लोक म्हणतात जास्त कष्ट आहे, काय काही नाही. माझा 9-10 वर्षाचा अनुभव आहे. मी 9-10 वर्ष झालं हीच करतो आहे. माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि प्रत्येकाने हा केलं पाहिजे. हे चांगलं आहे. आता तुम्हाला बोकड घेताना कसा घ्यायचा आहे, तुम्हाला बोकड जावतो घेताना कसा बोकड बाजारात घ्यायचा आहे, तुम्हाला फक्त लक्षात फक्त एका गोष्टीवर ठेवलं पाहिजे तुम्ही, की ती बोकड बाजारातून घेताना ती बोकड आजारी नसला पाहिजे. आजारी म्हणजे ती हिरमल्लाला नसला पाहिजे किंवा असं पाकच असं घायगुगी येऊन बसलेलं असलं म्हणजे मग ती आजारी आहे म्हणायचं, बरोबर. किंवा तोंडात बोट घातल्यावर जास्त गरम तोंड लागायला लागल्यावर पण आजारी आहे असं म्हणू शकता. तर बघा असं बोकड घ्यायचं, म्हणजे असं लई चपचपीत पण नाही घ्यायचं आणि काहीच नाही, असं नॉर्मलमध्ये असं, म्हणजे जास्त केस वाढलेलं असं बोकड नाही. बघा आता ही आहे जास्त केस वाढलेलं, असं 1300, 1400, 1500 रुपयाला सहजासहजी भेटतं तुम्हाला. आता तुम्ही जर लई असं जास्त म्हणजे लई चपचपीत दिसते, लांबार उभार दिसते, हां बघा असं गुटीसारखं दिसते, असं जर बोकड खरेदी करायला गेला तर त्याला पैसे पण जास्त मानतात. आणि शिवाय ती बोकड तुम्ही घरी घेऊन आला, जरी पैसे देऊन घरी घेऊन आला तर ती बोकड तुमच्या टिकत नाही, खराब होणार, आजारी पडणार, अशा गोष्टी घडते त्या बोकडपालनामध्ये. आणि मग ती बोकडपालन व्यवसाय हा तोट्यात येतो, तो फायद्यात राहत नाही. आणि तुम्ही जर असं खराब घेतलं बोकड, खराब म्हणजे जास्त केस वाढलेले असं जंगलीवाणी दिसतं या, हां तर असं बोकड घेतलं तर त्या बोकडचा ती बोकड तसं कशा पाहिजे झालेलं असतं की एकतर त्याच्या आईला दुधू नसते, एकतर त्या मालकाच्यात पाणी पिलेलं असते, नाहीतर त्या मालकाच्यात खायला गावलेलं नसते, त्याला हिरवा चारा किंवा सुका चारा असा नसतोय भेटलेला, त्यामुळे ती खराब असते काय. तर असं बोकड तुम्ही खरेदी करून घेऊन आला आणि त्या बोकडाला हिरवा चारा, सुका चारा तुम्ही दिला तर त्याला निकत चाऱ्यावरती इतकं चांगलं होतं की तुम्ही खुराक चारून सहित एक वेळ तसं बोकड होणार नाही. असं निकत चारा टाकून होतं, निकत खायला त्याला पोटाला तुम्ही पोटभर घातल्या ना तरी बोकड चांगल्या प्रकारे होऊन जातो. म्हणून तुम्हाला बोकड निवडताना बाजारात सहजासहजी, आता बरी लोक म्हणतात की 1300, 1400, 1500 रुपयाला बोकड भेटतो का. मित्रांनो खरंच सहजासहजी 1300, 1400, 1500 रुपयाला तुम्हाला बोकड सहजासहजी भेटून जातो. काय त्यात लय मोठी गोष्ट नाही. फक्त बोकड निवडताना तुम्हाला जास्त केसाचा असा बोकड बघून घ्यायचा आहे. बघा असा जास्त केसाचा, हवा येते त्यामुळे लक्ष जास्त देऊ नका. तर त्या बोकडाला तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचा सांभाळ केला 12 महिने, तर 12 महिन्यात तुम्हाला 2 लाख रुपये सहजासहजी भेटतात. आणि त्यातून पण तुम्ही जर, मी आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ एक त्याला काय खायला चारायचं काय नाही ह्याच्यावर मी घेऊन येईन. तर तुम्ही जर मी म्हणतो असं जर त्याप्रमाणे जर त्याला जर पेंड म्हणा किंवा खुराक त्याचा किंवा त्याला वैरण वगैरे तशाप्रमाणे जर दिली तर तोच बोकड तुमचा 14-15 हजार रुपये ते 17-18 हजार रुपये, 15-16 हजार रुपये ते 17-18 हजार रुपये ह्या रेंजमध्ये तुमचा तो बोकड जाणार. आणि जसं की तुम्हाला फक्त एवढंच होणार की आता तुम्ही 20 बोकडे किती 1500 रुपयानं 30,000 रुपयाची बोकडं घेऊन आला, तुम्हाला काय आणखी 20,000 रुपये जर खर्च केला ना तर 15-16 हजार रुपयाला सहजासहजी तुमचा बोकड जातो. सहजासहजी जातो, जात नाही अशातला भाग नाही, जातो. फक्त काय माहिती आहे का, लोक करत नाही ते. आणि करताना मग हे असं चांगलं बघून घ्यायला जाते, मग चांगलं बघून तुम्ही घ्यायला गेला का मग ते आजारी पडणार, मारणार, मग तोट्यात तुमचा धंदा येणार. मग तुम्ही म्हणता परत बोकड पालन परवडत नाही, या अशा गोष्टी होती. आता माझा 9-10 वर्षाचा अनुभव आहे.
मी स्वतः सांभाळणार आहे. मी आता रानातच आहे, व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे. तर ह्यो एकदम म्हणजे 100% फायद्यात तुम्ही राहणार म्हणजे राहणार. आणि तुम्ही आता जर 20 बोकडापासून जर करत असलात तर तुम्ही पुढल्या वर्षीपर्यंत 100% 50-60 बोकडं सांभाळणार. कारण काय ह्यो म्हणजे कसं आहे माहिती आहे, पैसा डबल टिबल करण्यासारखं ह्याच्यात आहे. फक्त थोडं कष्ट केलं पाहिजे. थोडं कष्ट म्हणजे काय, आणि ह्याला जास्त लय काय चारा लागत नाही. आता सुरूला तर काय लय खाणार नाही ती, थोडं खात्यात. हो, पसाभर खाल्लं म्हणजे ह्याला जिरायची पंचायत असं आहे याचं. आज जसं मोठं मोठं होईल तसं तर पोटाला खाणार ते, बरोबर. तर या अशा प्रकारचं तुम्हाला बाजारातनं बोकड घेऊन तुम्हाला त्याचा सांभाळ करायचा आहे. तर ह्याच्या पुढचा मी व्हिडिओ घेऊन येईन. त्याला खाद्यपदार्थ काय काय द्यायचं त्या बोकडाला, ती मी म्हणतो असं जर तुम्ही खाद्य दिलं तर 100% तुमचा बोकड 15-16 हजार रुपयाला जाणार म्हणून जाणार. तर एवढंच मला सांगायचं होतं. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.